नमस्कार. मी ॲडव्होकेट पूजा लीगल ईगल चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करते. ह्याच्या आधीच्या सिरीजमध्ये आपण बघितलं होतं की भारतीय न्याय संहितेच्या ज्युरिडिक्शनच्या संदर्भामध्ये ज्या प्रोव्हिजन आहे तर त्यामध्ये सेक्शन 1 सबसेक्शन 3 आपण डिटेलमध्ये पाहिलं होतं. त्यामध्ये ज्युरिडिक्शनचे दोन प्रकार आहेत. एक आहे इंट्रा टेरिटोरियल आणि एक आहे एक्स्ट्रा टेरिटोरियल ज्युरिडिक्शन. तर काल आपण जे बघितलं होतं सबसेक्शन 3मध्ये मोस्टली इट रिलेट टू इंट्रा टेरिटोरियल ज्युरिडिक्शन. आज आपण बघणार आहोत सेक्शन 1चं सबसेक्शन 4 आणि सबसेक्शन 5 याबद्दल माहिती. तर हे मोस्टली डील करतं एक्स्ट्रा टेरिटोरियल ज्युरिडिक्शनशी. तर चला बघूयात ह्याची माहिती आणि शिकूयात. सेक्शन 1 सबसेक्शन 4 एनी पर्सन लायबल बाय एनी लॉ फॉर द टाइम बिंग इन फोर्स इन इंडिया to be tried for an offence committed beyond India shall be dealt with according to the provision of this Sanhita for any act committed beyond India in the same manner as if such act had been committed within India. म्हणजेच काय, एनी पर्सन म्हणजे काय की ती प्रत्येक व्यक्ती, मग ती सिटीजन असो या नॉन सिटीजन असो, नॅशनल इंडियन नॅशनल असो या फॉरेन नॅशनल असो, म्हणजे फॉरेनर व्यक्ती असली तरी आणि इंडियात राहणारी इंडियन सिटीजनशिप असलेली व्यक्ती असो, कुठलीही व्यक्ती असो, ती बाय एनी लॉ फॉर द टाइम बिंग इन फोर्स इन इंडिया टू बी ट्राईड फॉर एन ऑफेन्स कमिटेड बियॉन्ड इंडिया. जेव्हा ती व्यक्ती इंडियाच्या बाहेर काही गुन्हा करते आणि त्याला जर ह्या संहितेच्या ॲक्टच्या प्रोव्हिजन लागू होतात तर ती व्यक्ती ह्या ॲक्टनुसार लायबल पनिशेबल धरली जाते, इवन दो ते जे ॲक्ट आहे, तो जो गुन्हा आहे तो त्या व्यक्तीने भारताच्या बाहेर केला गेला आहे, तरीही ती व्यक्ती लायबल धरली जाते. ठीक आहे. तर जसं काय की ए हू इज अ सिटीजन ऑफ इंडिया commit a murder in any place without and beyond India, he can be tried and convicted of murder in any place in India in which he may be found. जेव्हा एखादी व्यक्ती आहे, सपोज ती ए नावाची व्यक्ती आहे, ती इंडियाची सिटीजन आहे, ती व्यक्ती इंडियाच्या बाहेर एखाद्याचं मर्डर करते आणि त्यावेळेस ती जी व्यक्ती आहे परत भारतामध्ये परत येते. आता भारतामध्ये परत आल्यानंतर ती ज्या ठिकाणी भारतामध्ये सापडली आहे, ठीक आहे, कन्व्हिक्टेड ऑफ मर्डर इन एनी प्लेस इन इंडिया इन विच ही वॉज फाउंड, म्हणजे इंडियामध्ये जर ती व्यक्ती सापडते तर त्यावेळेस ती व्यक्ती ह्या ॲक्टच्या अंडर पनिशेबल धरली जाते आणि तिने तो क्राईम इवन दो भारताच्या बाहेर केला आहे तरीसुद्धा ती ॲज अ इंडियन सिटीजन आहे म्हणून तिला तर ॲक्ट लागू होणार, त्या व्यक्तीला हा कायदा लागू होणार, कारण त्यांनी इन्फ्रिजमेंट ऑफ ॲक्ट केलेलं गेलं, तिच्याकडून इन्फ्रिजमेंट ऑफ ॲक्ट झालं आहे, त्यामुळे ती व्यक्ती ह्या कायद्यानुसार लायबल धरली जाईल, इवन दो इट इज एक्स्ट्रा टेरिटोरियल ज्युरिडिक्शन आहे. ठीक आहे. म्हणजे गुन्हा हा भारतामध्ये घडला गेला आहे तर ती व्यक्ती त्यासाठी लायबल तर धरलीच जाते, पण या सेक्शननुसार जर गुन्हा हा भारताच्या बाहेर घडला गेला आहे, ती व्यक्ती जर भारतामध्ये सापडते आहे तर भारतामध्ये त्या व्यक्तीच्या विरुद्ध कारवाई केली जाईल आणि तिला हा कायदा लागू होईल. आता आपण ह्याचे काही ही जी डेफिनेशन दिली आहे सेक्शन 1 सबसेक्शन 4ची, ह्याला थोडंसं आपण डिटेलमध्ये बघूयात, त्याचं ॲनालिसिस करूयात. इसेन्शियल्स ऑफ सेक्शन 1 सबसेक्शन 4 ऑफ BNS. काय काय इम्पॉर्टंट पॉईंट्स आहे ह्यामध्ये आपण नमूद केले पाहिजे ते आपण बघूयात. एक तर काय की अन ऑफेन्स मस्ट बी कमिटेड बाय एनी पर्सन, हे इम्पॉर्टंट आहे. एनी पर्सन, एनी पर्सनमध्ये जसं मी सांगितलं सिटीजन येतं, नॉन सिटीजन येतं. आता तेच जसं आपण मागच्या वेळेसही बघितलं होतं की एनी पर्सनमध्ये काय काय इन्क्लूड होतं, तर एनी पर्सनमध्ये कंपनी, असोसिएशन, बॉडी ऑफ पर्सन whether incorporated or not is an artificial entity created for the purpose of business, म्हणजे artificial person, natural person त्यामध्ये इन्क्लूड होतं. सिमिलरली इट इन्क्लूड इंडियन नॅशनल्स अँड फॉरेन नॅशनल्स, इंडियन नॅशनल पण आणि फॉरेन कंट्रीमधले राहणारे रहिवासी हे देखील ह्यामध्ये इन्क्लूड होतात. अ पर्सन मस्ट बी लायबल अंडर इंडियन लॉ, ज्या व्यक्तीने गुन्हा केला आहे इवन तो भारताच्या बाहेर केला आहे
तर ती व्यक्ती भारताच्या बाहेर जरी गुन्हा केला तरी ती व्यक्ती भारतातील कायद्यानुसार, इंडियन कायद्यानुसार ती व्यक्ती लायबल असली पाहिजे, पनिशेबल असली पाहिजे. The offense must be committed beyond the territory of India, either geographical or marine. म्हणजे जो गुन्हा आहे, म्हणजे हा जो सेक्शन आपण काय बघतो आहोत, सेक्शन 1 सबसेक्शन 4 बघत आहोत, ज्यामध्ये एक्स्ट्रा टेरिटोरियल ज्युरिडिक्शनची माहिती दिली आहे. आणि हा जो सेक्शन आहे, हा जो सेक्शन 1 मधला सबसेक्शन 4 कधी लागू होईल, तर त्याचे इन्ग्रेडियंट्स आपण बघत आहोत. तर त्यासाठी काय काय जरुरी आहे की हा जो गुन्हा आहे हा बियॉन्ड टेरिटरी ऑफ इंडिया घडला गेलेला पाहिजे आणि त्या व्यक्तीला हा जो भारतीय कायदा आहे हा लागू झाला असला पाहिजे, तर ती व्यक्ती त्यासाठी लायबल धरली जाते. आता ह्याच्यामध्ये आपण बघतो बियॉन्ड टेरिटरी ऑफ इंडियामध्ये काय येतं, जिओग्राफिकल पण येतं, मरीन पण येतं. म्हणजे ह्यामध्ये गुन्हा हा भारताच्या बाहेर घडला आहे, तो लँडवरती घडलेला असू द्या, हाय सीजवरती असू द्या किंवा एअरक्राफ्टवर घडलेला असू द्या, ह्या तिन्ही गोष्टी ह्यामध्ये इन्क्लूड होतात. Such person shall be bound by Indian law for any offense committed outside India as though the offense was committed within India. म्हणजे ती व्यक्ती गुन्हा हा त्या व्यक्तीने भारताच्या बाहेर केला आहे तरी सुद्धा तिला भारतीय कायदा लागू झाला पाहिजे. अशाच प्रकारे ज्या प्रकारे जर त्या व्यक्तीने गुन्हा भारतामध्ये केला असता तर ती त्यासाठी लायबल धरली गेली असती, तर सेम त्याच प्रकारे त्या व्यक्तीला भारताबाहेर गुन्हा केला आहे तरी सुद्धा ती व्यक्ती त्याच प्रकारे लायबल धरली जाईल आणि तिला लॉ अप्लाय होईल. आता ह्याच्याशीच रिलेटेड पुढचं सेक्शन सबसेक्शन आहे सेक्शन 1 सबसेक्शन 5. The provision of this Sanhita shall also apply to any offense committed by any citizen of India in any place without and beyond India. B. Any person on any ship or aircraft registered in India wherever it may be. C. Any person in any place without and beyond India committing offense targeting a computer resource located in India. म्हणजे इथे काय आहे, इथे ह्या 3 गोष्टींचा समावेश केला गेला आहे की इथे पुढे काय सांगितलेलं आहे की ही प्रोव्हिजन जी आहे संहिताची ही ऑल्सो अप्लाय टू एनी ऑफेन्स. म्हणजे ऑल्सो अप्लाय म्हणजे जसं वर दिले आहे तिथे तर अप्लाय होतेच आहे, त्या तसंच ऑल्सो अप्लाय टू एनी ऑफेन्स कमिटेड बाय कोणाविरुद्ध, एनी सिटीजन ऑफ इंडिया. आता हे स्पेशली काय दिलं आहे, एनी सिटीजन ऑफ इंडिया. म्हणजे हे दिलेलं आहे सबसेक्शन 5 हा ॲप्लिकेबल कोणासाठी आहे, एनी सिटीजन ऑफ इंडिया ज्यांनी गुन्हा केला आहे भारताच्या बाहेर म्हणजे बियॉन्ड टेरिटरी ज्यावरती भारताचा कंट्रोल नाही आहे, तर अशा ठिकाणी सिटीजननी गुन्हा केला आहे. त्यानंतर एनी पर्सन ऑन एनी शिप. आता ह्यामध्ये काय आहे, इथे 1A मध्ये आहे एनी सिटीजन ऑफ इंडिया, बी मध्ये काय आहे एनी पर्सन. इथे सिटीजनच पाहिजे असं नाही आहे, इथे सिटीजन पण येऊ शकतं, नॉन सिटीजन पण होऊ शकतं, म्हणजे इंडियन नॅशनल होऊ शकतं किंवा फॉरेनर पण असू शकतं. ठीक आहे, तर हा जो बी वाला पॉईंट आहे हा इम्पॉर्टंट आहे, फरक एनी सिटीजन आणि हे एनी पर्सन. तर एनी पर्सन ऑन एनी शिप और एअरक्राफ्ट, कुठली पण व्यक्ती ही इंडियन असू द्या किंवा ती फॉरेनर असू द्या, त्या व्यक्तीने शिपवरती किंवा एअरक्राफ्टवरती गुन्हा केला आहे, आता काही क्राईम केला आहे. आता हे जे शिप आहे आणि हे एअरक्राफ्ट आहे हे इंडियामध्ये रजिस्टर झालेलं असलं पाहिजे, तर इंडियाचा कायदा त्या व्यक्तीविरुद्ध लागू होईल आणि ती व्यक्ती पनिशेबल लायबल धरली जाईल. तर ह्यामध्ये इम्पॉर्टंट पॉईंट कुठला आहे की एनी शिप एअरक्राफ्ट रजिस्टर इन इंडिया हा इम्पॉर्टंट पॉईंट आहे, तर हा लक्षात घेतला पाहिजे. सी. एनी पर्सन इन एनी प्लेस विदाउट अँड बियॉन्ड इंडिया कमिटिंग ऑफेन्स टार्गेटिंग अ कम्प्युटर रिसोर्स लोकेटेड इन इंडिया. आता हे सायबर क्राईम वगैरेच्या संदर्भामध्ये त्या टाईपच्या गुन्ह्याच्या संदर्भामध्ये आहे की जसं इथे आपण बघितलं की एनी सिटीजन हे भारताच्या बाहेर गुन्हा करतं तर ते लायबल होतं. सेकंडमध्ये आपण बघितलं शिप आणि एअरक्राफ्ट जे म्हणजे हे पहिलं जे आहे हे जमिनीवर साधारण आपण बघू असं म्हणू शकतो की लँडवर म्हणजे भारताच्या टेरिटोरीच्या बाहेर
जेव्हा गुन्हा व्यक्ती करते, म्हणजे हे लँड आलं, इथे काय आलं, शिप आलं, एअरक्राफ्ट आलं, जे की रजिस्टर आहे इन इंडिया. आणि याच्यामध्ये काय तर सायबर टाईपचे क्राईम्स ह्यामध्ये इन्क्लूड होतात, की सपोज कम्प्युटर रिसोर्स आहे की जे भारतामध्ये आहे, पण ती व्यक्ती जी आहे ती फॉरेनर आहे, आणि ती फॉरेनर व्यक्ती तिथे बसून इंडियातली सिस्टीमला हॅक करते आहे, कम्प्युटर रिसोर्सला छेडते आहे किंवा त्याला हॅकिंग करते आहे, जे काही आहे इंटरफिअरन्स करते आहे इथल्या कम्प्युटर रिसोर्सला, तर त्यावेळेस ती व्यक्ती लायबल धरली जाईल, इवन दो ती व्यक्ती भारताच्या बाहेर आहे किंवा ती नॅशनल और ती फॉरेनर आहे. तर ह्यामध्ये इंडियन सिटीजन नाही आहे, इथे एनी पर्सन हा उल्लेख आहे, तर हा लक्षात घेणं खूप महत्त्वाचं आहे. ठीक आहे, आता आपण ही जी आहे डेफिनेशन दिली होती, ही आपण आता डिटेलमध्ये ह्याचं ॲनालिसिस करूया. सेक्शन 1 सबसेक्शन 5 त्यातला ए पॉईंट जो आहे, द प्रोव्हिजन ऑफ दिस संहिता शॅल ऑल्सो अप्लाय टू एनी पर्सन टू एनी ऑफेन्स कमिटेड बाय एनी सिटीजन ऑफ इंडिया इन एनी प्लेस विदाउट अँड बियॉन्ड इंडिया. म्हणजे हे काय, इट इज ॲप्लिकेबल टू सिटीजन ऑफ इंडिया ओनली. इट इज नॉट ॲप्लिकेबल टू पर्सन हू आर नॉट द सिटीजन ऑफ इंडिया ॲट द टाईम ऑफ ऑफेन्स. जेव्हा गुन्हा घडला त्यावेळेस ती व्यक्ती सिटीजन असली पाहिजे, म्हणजे ज्या व्यक्तीने गुन्हा केला आहे ती व्यक्ती सिटीजन असली पाहिजे. हा ए वाला पॉईंट जो आपण ह्याच्या आधी पण लक्षात घेतलेला आहे, की एनी सिटीजन हा इथे वर्ड आहे, बी मध्ये एनी पर्सन, सी मध्ये पण एनी पर्सन आहे. आता ह्याचा उद्देश काय आहे, की सिटीजन जो आहे हा इंडियन सिटीजन आहे, ठीक आहे, तो इंडियाच्या टेरिटोरीमध्ये जेव्हा गुन्हा करतो त्यावेळेस तर ठीक आहे, इंडियन लॉ त्याला ॲप्लिकेबल होणार, त्यात काही डाऊट नाही आहे. पण जेव्हा तो इंडियाच्या बाहेर गुन्हा करतो आणि सपोज त्या कंट्रीमध्ये ते जे त्यांनी कृत्य केलं आहे ते गुन्हा नसेल, ठीक आहे, तर त्या कंट्रीमध्ये तो लायबल नसणार, कारण त्यांनी त्या कंट्रीमध्ये केलं, सपोज तिथे तो गुन्हा नाही आहे ते जे कृत्य आहे, पण तेच कृत्य इंडियामध्ये गुन्हा आहे, तर मग अशा वेळेस हे त्यांनी जरी इंडियाच्या बाहेर कमिट केलं आहे तरी मग त्याला इंडियामध्ये का प्रॉसिक्यूट केलं जावं का, किंवा त्याला का लायबल धरलं जावं. तर याच्या मागचा उद्देश पण हा आहे की म्हणजे इंडियाची जी सिटीजनशिप आहे, जी इंडियन म्हणून जी डिग्निटी आहे, ती कधी पण खराब होता कामा नये. म्हणजे तरीसुद्धा जर ती व्यक्ती बाहेर जाऊन गुन्हा करते आहे आणि इंडियामध्ये परत येते आहे आणि जर तो गुन्हा आहे तर मात्र ती लायबल धरली जाणार. तर रॅशनल बिहाइंड द एक्सटेन्शन ऑफ क्रिमिनल ज्युरिडिक्शन ऑफ द कोर्ट इन इंडिया इवन इफ द ऑफेन्स इज कमिटेड बाय सिटीजन बियॉन्ड और आउटसाइड इंडिया ही बेस्ड ऑन द कंटेन्शन दॅट एव्हरी सॉवरिन स्टेट can regulate the conduct of its citizen wherever they might be for the time being. Every sovereign state can regulate the conduct. म्हणजे प्रत्येक सॉवरिन स्टेट जो आहे, जो सार्वभौम राज्य आहे, त्या राज्याला आपले सिटीजनची जे काही कृत्य आहे त्याच्यावरती रेग्युलेशन करण्याचा, कंट्रोल करण्याचा, लक्ष ठेवण्याचा अधिकार आहे. सेक्शन 1 सबसेक्शन 5A जे आपण बघतो, ले डाऊन द ॲक्टिव्ह नॅशनॅलिटी प्रिन्सिपल ॲज गायडेड बाय जिनिवा कन्व्हेन्शन. Where an offense is committed beyond the limit of India but the offender is found within its limit, then he may be given up for a trial in a country where the offense was committed, extradition, or he may be tried in India. It is called extraterritorial jurisdiction. म्हणजे इथे जे आहे हे नॅशनॅलिटी प्रिन्सिपल हे इथे अप्लाय होतं ॲज गायडेड बाय जेनिवा कन्व्हेन्शन जे झालं होतं त्यामध्ये असा करार झाला होता की ऑफेन्स हे जरी बियॉन्ड लिमिट ऑफ इंडिया घडलं असेल आणि जर ती व्यक्ती विदिन अ लिमिट किंवा इंडियामध्ये जर सापडते आहे तर इथे काय होऊ शकतं की एकतर ही मे बी गिव्ह अप ट्रायल इन द कंट्री वेअर ऑफेन्स इज कमिटेड एक्स्ट्राडिएशननी. म्हणजे जर ती व्यक्ती फॉरेनमध्ये गुन्हा करते आहे आणि ती जर फॉरेनमध्ये सापडली आहे, फॉरेनमध्ये गुन्हा केला आहे आणि जर इंडियन कायदा जो आहे त्या व्यक्तीला लागू होतो त्यानुसार जर ती पनिशेबल असेल तर इथे काय होतं, एक्स्ट्राडिएशन म्हणजे काय की करार जो असतो दोन देशांमधला की जे काही गुन्हेगार असतात ते आमच्या कंट्रीमध्ये परत पाठवा. तर अशा संदर्भामध्ये ट्रिटीज किंवा करार केले गेलेले असतात, तर त्याला आपण एक्स्ट्राडिएशन म्हणू
तर त्याच्यानुसार ज्या देशामध्ये ती व्यक्ती सापडली आहे तर ती व्यक्तीला तिथलं इथली जी कंट्री आहे ती परत ह्या देशामध्ये पाठवते आणि मग ह्या कंट्रीमध्ये त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला जातो आणि जी काही प्रोसिडिंग आहे ती केली जाते. तर एक तर एक्स्ट्राडिशन और ही मे बी ट्राइड इन इंडिया एज अ एक्स्ट्रा टेरिटोरियल ज्युरिडिक्शन. नेक्स्ट आहे सेक्शन 1(5) मधलं बी. हे बघूयात. द प्रोव्हिजन ऑफ दिस संहिता शॅल ऑल्सो अप्लाय टू एनी ऑफेन्स कमिटेड बाय एनी पर्सन ऑन एनी शिप ऑर एअरक्राफ्ट रजिस्टर इन इंडिया वेअरएव्हर इट मे बी. जसं मी तुम्हाला आधीच डिटेलमध्ये सांगितलं आहे की शिप आणि एअरक्राफ्ट जे रजिस्टर इन इंडिया असेल तर ते कुठे जरी सापडलं तरीसुद्धा त्याच्यावर जर एखाद्या व्यक्तीने क्राईम गुन्हा केला असेल आणि ते शिप किंवा ते एअरक्राफ्ट कुठे जरी असेल, म्हणजे विदिन टेरिटोरी ऑफ इंडिया असं काही नाही आहे, ते कुठे जरी असेल पण ते इंडियामध्ये रजिस्टर असेल, तर जर त्या शिपवर किंवा एअरक्राफ्टवर जर कोणी व्यक्ती गुन्हा करतं तर ती व्यक्ती इंडिया कायद्यानुसार, इंडियन लॉनुसार प्रोसिक्यूट केली जाईल. The principle of international law is that a ship on the high sea is floating territory of country whose flag she is flying. म्हणजे जेव्हा शिप हे जेव्हा त्या समुद्रामध्ये जात असतं त्यावेळेस समुद्रामध्ये असताना त्याच्यावरती फ्लॅग लावलेला असतो आणि त्याच्यानुसार ते कुठल्या कंट्रीचं आहे हे त्यावरून दिसतं आणि ती त्या कंट्रीचं रजिस्टर केलेलं आहे असं मानलं जातं. तर सेक्शन 1 सबसेक्शन 5B इन अकॉर्डन्स विथ दिस प्रिन्सिपल, म्हणजे ह्या जे सबसेक्शन 5 मधलं जो बी पॉईंट आहे हा त्याच प्रिन्सिपलनुसार आहे. दिस शिप अँड एअरक्राफ्ट आर द फ्लोटिंग टेरिटोरी ऑफ कंट्री इन विच दे आर रजिस्टर. त्याला काय म्हणता येईल? फ्लोटिंग टेरिटोरी ऑफ द कंट्री. जिथे ते फ्लोट करत आहे किंवा जिथे ते गेलं असेल, जिथेही कुठं ते गेलं असेल तरीसुद्धा तिथे हे टेरिटोरियल ज्युरिडिक्शन लागू होणार. त्याला आपण फ्लोटिंग टेरिटोरी असं म्हणू. तर ते इंडियातच असलं पाहिजे असं नाही, इंडियाच्या बाहेर ते कुठे जरी असलं आणि ते जर इंडियाचं रजिस्टर असलेलं एअरक्राफ्ट आहे किंवा शिप आहे तर ते कुठे जरी असलं तरीसुद्धा त्यावरती ज्या कंट्रीमध्ये ते रजिस्टर झालं आहे त्या कंट्रीचा अधिकार असतो आणि त्याला तो कायदा लागू होतो. ह्याला आपण इथे फ्लोटिंग टेरिटोरी हा इम्पॉर्टंट वर्ड आहे, हा लक्षात घ्या. Then it provides jurisdiction to Indian court for offence committed by any person, whether Indian or a foreigner, on any ship or aircraft registered in India, wherever it may be. An Indian ship, wherever sailing, whether in the high sea or in any other water, an Indian aircraft, wherever flying, are territory of India, and any offence committed on them by any person of whatever nationality is subject to be dealt with in accordance with the provision of भारतीय न्याय संहिता. जसं मी सांगितलं की ह्यामध्ये इम्पॉर्टंट वर्ड काय आहे? एकतर एनी पर्सन, म्हणजे वेदर इट इज इंडियन और फॉरेनर, आणि त्यांनी गुन्हा केला आहे शिप एअरक्राफ्ट विच इज रजिस्टर इन इंडिया, ठीक आहे, आणि ते कुठे पण जरी सापडलं, कारण ते फ्लोटिंग टेरिटोरी आहे, म्हणजे ते इंडियाच्या बाहेर कुठे जरी असेल, सपोज एअरक्राफ्ट आहे तर ते कुठे जरी फ्लाईंग असेल तर तो फ्लाईंग एरिया जो आहे तो त्याला काय जिथे जरी ते सापडलं, जिथे गुन्हा घडेल तर तिथे ते फ्लाईंग जिथे पण असेल तिथे भारताची ज्युरिडिक्शन आहे किंवा टेरिटोरी आहे असं मानलं जातं. आणि त्याचप्रमाणे शिपचं सुद्धा आहे, तर तिथे भारतीय न्याय संहितेच्या प्रोव्हिजन तिथे ॲप्लिकेबल होणार. नेक्स्ट सी. The provision of this Sanhita shall also apply to any offence committed by any person in any place without and beyond India committing offence targeting a computer resource located in India. म्हणजे हे सायबर क्राईमच्या संदर्भामध्ये आहे की इथले कोणी व्यक्ती आहे ही भारताच्या बाहेर बसली आहे, ती एनी आहे, इंडियन नॅशनल असू शकते, फॉरेनर असू शकते, आणि ती जर इंडियामधले कम्प्युटर सिस्टीमला छेडखानी करते आहे तर त्या व्यक्तीला या संहितेनुसार लायबल धरलं जाईल. आता जर ह्याचं आपल्याला डिटेलमध्ये स्टडी करायचं आहे, समजून घ्यायचं आहे, तर त्यासाठी आपल्याला इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ॲक्ट जो आहे त्याचा पण थोडंसं स्टडी करणं जरुरी आहे की त्या इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ॲक्टमध्ये काय प्रोव्हिजन दिली गेलेली आहे आणि ते प्रोव्हिजन ही भारतीय न्याय संहितेच्या
ह्या प्रोव्हिजननुसार जोडून मग आपण हा टोटलमध्ये जो ॲप्लिकेबिलिटी आहे लॉची ती चांगल्या प्रकारे करू शकतो. तर सेक्शन 75 ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ॲक्ट 2000 काय म्हणतं की ते आणि हे जे सेक्शन आहे 1 सबसेक्शन 5C भारतीय न्याय संहितेचं, तर ह्या दोघांना जर आपण जोडून जर ह्या गोष्टीचा स्टडी केला, ह्या पॉईंटला जर डिटेलमध्ये ॲनालिसिस केलं तर कसं करता येईल ते बघूया. की इट स्टेट दॅट ॲक्ट टू अप्लाय फॉर अन ऑफेन्स or contravention committed outside India. First, subject to the provision of subsection 2, the provision of this act shall also apply also to any offense or contravention committed outside India by any person irrespective of his nationality. आता इथे पण काय आहे, एनी पर्सन आहे, फक्त इंडियन नॅशनल नाही, एनी पर्सन आहे. For the purpose of subsection 1, this act shall apply to an offense or contravention committed outside India by any person if the act or conduct constituting the offense or contravention involve a computer system or computer network located in India. म्हणजे ही सेम ह्याच्याशी संलग्न किंवा ह्याच्याशी रिलेटेड ही प्रोव्हिजन आहे सेक्शन 75 ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ॲक्ट 2000ची. आणि त्यामध्ये त्यांनी काय नमूद केलं गेलं आहे की हे जसं हे आहे कम्प्युटर रिसोर्स, तर कम्प्युटर रिसोर्स लोकेटेड इन इंडिया. तर कम्प्युटर रिसोर्स म्हणजे काय की कम्प्युटर रिसोर्समध्ये काय काय येणार, तर ह्या ॲक्टचा संदर्भ घेऊन जर आपण हा सबसेक्शन 5C जो आहे हा जर रिलेट केला तर कसं होणार की इथे जे आहे BNSमध्ये एक्सप्रेशन कम्प्युटर रिसोर्स, त्याला आपण सेम मिनिंग असाइन करू शकतो. कुठलं, it has the same meaning as is assigned to it by section 2 subsection 1K of information technology act 2000. ते काय म्हणतं की नेमली अ कम्प्युटर सिस्टीम, कम्प्युटर नेटवर्क, डेटा, कम्प्युटर डेटाबेस और सॉफ्टवेअर, म्हणजे ह्या सगळ्या गोष्टींचा समावेश ह्यामध्ये येईल. कम्प्युटर रिसोर्स जे दिलेलं आहे आपल्याला इथे कम्प्युटर रिसोर्स लोकेटेड इन इंडिया, तर कम्प्युटर रिसोर्समध्ये काय काय इन्क्लूड होईल, कम्प्युटर रिसोर्समध्ये इन्क्लूड होईल अ कम्प्युटर सिस्टीम, कम्प्युटर नेटवर्क, डेटा, कम्प्युटर डेटाबेस और सॉफ्टवेअर, ह्या सगळ्या गोष्टींचा समावेश आपण ह्या कम्प्युटर रिसोर्समध्ये करू शकतो. जेव्हा आपण इंटरप्रिटेशन करतो लॉचं किंवा तिथल्या एखाद्या वर्डचं, तर त्यावेळेस ते इंटरप्रिटेशन करताना जे फॅक्ट सर्कमस्टन्सेस ऑफ द केस आहे ते तर आपल्याला लक्षात घ्यावे लागतात. आणि त्याच व्यतिरिक्त त्याच्याशी रिलेटेड इतर काही कायदे आहेत का आणि त्या कायद्यांमध्ये काय प्रोव्हिजन आहे, तर ते सुद्धा जर त्याचीसुद्धा प्रोव्हिजन्सला जोड दिली तर कायदा खूप चांगल्या प्रकारे लागू होऊ शकतो. यामध्ये काय दिलं आहे की दिस सेक्शन ऑफ द इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ॲक्ट 2000 ले डाऊन दॅट इट विल अप्लाय टू एनी पर्सन हू कमिट एनी ऑफेन्स और कॉन्ट्रवेन्शन आउटसाइड द टेरिटोरी ऑफ इंडिया. इट एक्सप्लिसिटली मेन्शन दॅट इट विल अप्लाय टू एनी पर्सन इरिस्पेक्टिव्ह ऑफ देअर नॅशनॅलिटी. म्हणजेच काय की सपोज एखादी व्यक्ती आहे ती फॉरेनर आहे किंवा इंडियन सिटिझन आहे, ती भारताच्या बाहेर बसली आहे आणि भारताच्या बाहेरून ती इथले जी कम्प्युटर सिस्टीम आहे तिला हॅक करते आहे किंवा काही त्यामध्ये इंटरफेरन्स करते आहे, तर त्यावेळेस ती व्यक्ती कुठली पण नॅशनल असू द्या, इंडियन और फॉरेनर, ती व्यक्ती त्यासाठी लायबल धरली जाईल. तर आपण बघितलं की ह्या सबसेक्शन 5C आपण कम्प्युटर रिसोर्स म्हणजे काय ह्याला आपण थोडंसं डिटेलमध्ये त्याचं ॲनालिसिस करू शकतो आणि ह्या गोष्टी त्यामध्ये इन्क्लूड करू शकतो, आहेत त्यामध्ये इन्क्लूड, आणि त्याला ह्या कायद्याची जोड देणं गरजेचं आहे. इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ॲक्ट 2000 यामध्ये काय प्रोव्हिजन आहे ती आपण बघितली. त्यानंतर इट अप्लाय टू एनी पर्सन इरिस्पेक्टिव्ह ऑफ देअर नॅशनॅलिटी, ते आपण बघितलं की जेव्हा एखादी व्यक्ती आहे ह्या संदर्भाचा गुन्हा करते, म्हणजे इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ॲक्टच्या अगेन्स्ट ज्या म्हणजे त्याच्या ज्या प्रोव्हिजन्स आहेत त्याच्या अगेन्स्ट काही ॲक्ट करते आणि ती आउटसाईड टेरिटोरी ऑफ इंडिया आहे आणि तिथे बसून ती इन्फ्रिजमेंट ऑफ लॉ करते आहे, तर एनी पर्सन त्यांची नॅशनॅलिटी वॉटेवर कुठली पण नॅशनॅलिटी असू द्या त्या व्यक्तीची, तर ती व्यक्ती त्यासाठी लायबल धरली जाईल. तर हा आहे सेक्शन 1 सबसेक्शन 5 त्यातला C पॉईंट. ठीक आहे, तर आज आपण डिटेलमध्ये सेक्शन 1 सबसेक्शन 5ची स्टडी केली आणि होप सो
तुम्हाला लक्षात आलं असेल हे डिटेलमध्ये जे आपण ॲनालिसिस केलं आणि डेफिनेटली तुम्हाला ते युजफुल राहील. थँक्यू सो मच.